पर गणित भाग 1 म्हणजे मॅथ्स पार्ट फर्स्ट मधील 5वा टॉपिक म्हणजे 5वं प्रकरण चालू करतोय। त्या प्रकरणाचं नाव आहे प्रोबॅबिलिटी। प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? संभाव्यता। तसं या प्रकरणाचा मागील इयत्तांमध्ये कुठेही सहसंबंध आलेला नाही। यावर्षी हे नवीनच प्रकरण आहे जे त्याचं नाव आहे प्रोबॅबिलिटी म्हणजे संभाव्यता। ठीक आहे। यामध्ये पहिला पॉइंट जो आहे हा आहे रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे यादृच्छिक प्रयोग। आता यामधला एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग हा शब्द तुमच्या ऐकण्यातला आहे। एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग हा शब्द तुमच्या ऐकण्यातला आहे। विज्ञान मध्ये वेगवेगळे प्रयोग तुम्ही करून पाहिलेले आहेत, एक्सपेरिमेंट्स करून पाहिलेले आहेत, पण त्याच्या समोर एक शब्द जोडला आहे तो म्हणजे रॅन्डम। रॅन्डम म्हणजे काय? यादृच्छिक। आता हा रॅन्डम म्हणजे काय, यादृच्छिक म्हणजे काय? बाबा विज्ञान मध्ये जे एक्सपेरिमेंट करताय, जे प्रयोग करताय त्यामध्ये तुम्हाला माहित असतं की बाबा कशासाठी प्रयोग करताय, तर एखादा वायू तयार करायचा आहे किंवा ते लिटमस पेपरचा एक प्रयोग करताय बघा, तुम्हाला माहित असते आणि त्या पद्धतीने तो होत असतो प्रयोग। पण या ठिकाणी हे जे रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे, यादृच्छिक प्रयोग आहे, या प्रयोगामध्ये काय विशेष आहे की तुम्हाला हा प्रयोग केल्यानंतर काय मिळणार आहे हे तुम्हाला माहित असते आधीच। काय मिळणार आहे हे तुम्हाला माहित असते पण निश्चित सांगू शकत नाही हेच मिळणार आहे असं। निश्चित सांगू शकत नाही हेच मिळणार आहे। अशा प्रयोगांना काय म्हणतोय आपण? रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे यादृच्छिक प्रयोग। म्हणजे तुम्हाला काय काय मिळणार आहे माहित आहे। उदाहरणार्थ आता क्रिकेट पाहतोय आपण। क्रिकेटची सुरुवात करताना आपण काय करतोय? टॉस करतोय। काय करतोय? टॉस। टॉस करण्यासाठी एक कॉइन थ्रो केला जातो, उडवला जातो। त्या कॉइनवर काय काय असतंय? छापा किंवा काटा। मग तुम्हाला माहित आहे की बाबा हा कॉइन टॉस केला, टॉस उडवला, नाणं वर फेकलंय, खाली पडल्यावर काय मिळणार आहे हे तुम्हाला माहित आहे। काय मिळणार आहे? एक तर छाप किंवा काट। म्हणजे प्रयोग केल्यानंतर जे काय फलित आहे, फलित म्हणजे काय? आउटकम, निष्पत्ती, जे काय मिळणार आहे हे तुम्हाला सगळं माहित आहे। एक तर छाप मिळणार आहे किंवा काट। मात्र तुम्ही फिक्स सांगू शकत नाही की छापच मिळणार आहे किंवा काटच मिळणार आहे। म्हणून याला काय म्हणतात? रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजेच काय? यादृच्छिक प्रयोग। किंवा तुम्ही सापशिडी खेळताय बघा, लहान होता त्यावेळेस सापशिडी खेळत होता। सापशिडीमध्ये काय होतं तर एक चार्ट असायचा, त्यावर 1 ते 100 अंक लिहिलेले असायचे, शिडी असायची, आधी मध्ये साप असायचे आणि एक ठोकळा असायचा बघा तुम्हाला। काय असायचा? ठोकळा, जो थ्रोन केला जायचा म्हणजे टाकला जायचा, फेकला जायचा। त्या ठोकळ्याला किती फेस होते, किती सरफेस होते? तर 6 असायचे बघा, 6 ठोकळ्याला। प्रत्येक पृष्ठभागावर अंक काहीतरी लिहिलेले असायचं। एकावर म्हणजे 1 2 3 4 5 6 असा अंक टाकले जायचे त्या पृष्ठभागावर असायचे। तुम्ही टाकलं की तुम्हाला एक तरी 1 येणार किंवा 2 येईल किंवा 3 येईल किंवा 4 येईल किंवा 5 येईल किंवा 6। या 6 अंकांपैकी कोणता तरी एक अंक येणार असतो। म्हणजे तुम्हाला माहित आहे की बाबा हा मी ठोकळा टाकलाय, फासा टाकलाय, हा जो काय डाय आहे, डाय थ्रोन केलेली आहे, फासाला काय म्हणायचं? डाय। ही डाय थ्रोन केलेली आहे। तुम्हाला माहित आहे काय? एक ते 6 पैकी कोणता ना कोणता तरी अंक येणार हे माहित आहे, परंतु कोणता येणार आहे हे माहित आहे का? नाही। म्हणून अशा एक्सपेरिमेंटला काय म्हणायचं? रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे काय म्हणायचं? यादृच्छिक प्रयोग। तुमच्या पुस्तकामध्ये व्याख्या दिल्या बघा सर्वांनी पुस्तकामध्ये काय दिल्या रॅन्डम एक्सपेरिमेंटची व्याख्या? तर द एक्सपेरिमेंट इन विच ऑल पॉसिबल रिझल्ट्स आर नोन इन ऍडव्हान्स। म्हणजे एक्सपेरिमेंट करण्यापूर्वी तुम्हाला जे फलित मिळणार आहे, जी निष्पत्ती मिळणार आहे हे तुम्हाला आधीच माहित असतं, हे तुम्हाला आधीच माहित असतं। बट नन ऑफ देम कॅन बी प्रेडिक्टेड विथ सर्टनटी अँड दे इज इक्वल पॉसिबिलिटीज। म्हणजे तुम्ही आधी सांगू शकत नाही, नेमकं सांगू शकत नाही कोणता अंक येणार किंवा काय छाप येणार का काटा येणार, परंतु दोन्ही याची शक्यता कशी आहे? समान आहे।
अशा प्रयोगांना काय म्हटलं जातं? रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे काय म्हटलं जातं? यादृच्छिक प्रयोग असं म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट काय आहे? आउटकम. आउटकम म्हणजे काय? निष्पत्ती. आउटकम म्हणजे काय? निष्पत्ती. उदाहरणार्थ आता आपण बघितलं काय? एक फासा टाकला, 1 डाइस थ्रोन, काय काय मिळणार आहे? 1 2 3 4 5 6 हे अंक मिळणार आहे. याला काय म्हणायचं? आउटकम म्हणजे निष्पत्ती म्हणायचं. म्हणजे प्रयोग केल्यानंतर जे काय आपल्याला मिळणार आहे त्याला आउटकम म्हणजे काय म्हणायचं? निष्पत्ती. उदाहरणार्थ एक कॉइन टॉस केला, एक नाणे उडवले, काय मिळणार आहे? छापा किंवा काटा मिळणार आहे. छापा किंवा काटा म्हणजे जे काय आपण माहित आहे. किंवा इंद्रधनुष्यातील रंग म्हटलं, इंद्रधनुष्यातील रंग, कलर्स ऑफ रेनबो आपल्याला माहित आहे. कुठले कुठले आहेत इंद्रधनुष्यात रंग? तानापी हिनी पाजा. तानापी हिनी पाजा म्हणजे तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा ही 7 रंग मिळणार हे तुम्हाला माहित आहे. याला म्हणायचं आउटकम म्हणजे काय म्हणायचं? निष्पत्ती. तिची सुद्धा एक व्याख्या दिलेली आहे बघा त्यामध्ये. रिझल्ट ऑफ रॅन्डम एक्सपेरिमेंट इज नोन एज आउटकम. यादृच्छिक प्रयोग केल्यानंतर जे फलित मिळणार आहे त्याला आउटकम म्हणजे काय म्हणणार आहे आपण? निष्पत्ती असं म्हणणार आहे. त्यानंतर पुढचा पॉइंट काय आहे? इक्वली लाईकली आउटकम. समसंभाव्य निष्पत्ती. सुरुवातीलाच मी सांगितलं बघा, एक नाणे फेकले असता तुम्हाला काय मिळणार आहे? छापा काटा. तुम्ही असं म्हणू शकता का की बाबा 70% छापा मिळणार आहे आणि 30%च काटा मिळणार आहे, असं आपण म्हणू शकतोय का? तुम्ही म्हणू शकतोय का? नाही म्हणू शकत. 50% छापा येईल, 50% काटा येईल. म्हणजे जी काय फलित मिळणार आहे, जी काय निष्पत्ती मिळणार आहे ही समसंभाव्य असणार आहे. समसंभाव्य म्हणजे इक्वली लाईकली असणार, कोणतंही येऊ शकते, त्याच्याबद्दल आपण काय गॅरंटी देऊ शकत नाही. अशाला काय म्हणायचं? समसंभाव्य निष्पत्ती म्हणजे काय? इक्वली लाईकली आउटकम. ठीक आहे. आता त्यानंतर आपल्याला जरासा एका प्रयोगाचे तुम्हाला तिथं हे दिलेलं आहे बघा, एक चार्ट काढलेला आहे बघा, कॅटचा प्रयोग. कॅट म्हणजे काय? पत्त्याची पानं. ठीक आहे. आपल्या पत्त्याच्या पानामध्ये किती पानं असतात तुम्हाला माहित आहे का रे? पत्त्याच्या कॅटमध्ये किती पानं असतात? तर 52 पानं असतात. किती असतात? 52. ऍक्च्युअली 53 असतात. किती असतात? 53. 53 आवाज असतो हा कोण असतो? जोकर असतो. कोण असतो? जोकर. म्हणजे किती पानं असणार आहे? 52 पानं असणार आहे. किती असणार आहे? 52. ठीक आहे. पुढे बघा, किती पानं असणार आहे? 52. या 52 मध्ये 52 ची फोड अशा पद्धतीने असते बघा. 52 ची फोड अशा पद्धतीने असतात. 26 26 26 26 26 कसे असतात रे? 26 रेड. कसे असतात? रेड म्हणजे काय असतात? लाल असतात. रेड म्हणजे काय असतात? लाल. आणि हे 26 कसे असतात? ब्लॅक म्हणजे कसे असतात? काळे असतात. ब्लॅक म्हणजे काळे. या 26 ची सुद्धा फोड केलेली असते. 26 ची सुद्धा फोड केली जाते. किती? 13 म्हणजे 13. आणि या सुद्धा 26 ची फोड होते. किती? 13. रेड मध्ये, लाल मध्ये 2 असतात. कुठले? एक म्हणजे चौकट आणि दुसरा म्हणजे बदाम. चौकट आणि बदाम. चौकट म्हणजे काय? डायमंड. आणि बदाम म्हणजे काय? हर्ड. या 13 काळ्यामध्ये 13 कसे असतात? किलवर असतात. कसे असतात? किलवर आणि इस्पिक असतात. किलवर आणि इस्पिक. किलवर म्हणजे काय? स्पेड. आणि इस्पिक म्हणजे काय? क्लब. बरोबर. किलवर म्हणजे काय? सॉरी
उलट झालं बघा. किलवर म्हणजे क्लब आणि इस्पिक म्हणजे स्पेड. इस्पिक म्हणजे काय? स्पेड. ठीक आहे. आता या 13ची सुद्धा फोड आहे बघा. या 13ची सुद्धा फोड आहे. 13 मध्ये एक काय असतो? राजा. काय असतो? राजा. एक काय असते? राणी. राणी म्हणजे काय? क्वीन. राजा म्हणजे काय? किंग. परत कोण असतो? गुलाम. गुलाम म्हणजे काय? गुलाम म्हणजे काय? आठवून सांगा. त्यानंतर काय असतो? दाहिलं, नवली, आठली, सातली, सहाली, पाचली, 4, 3, 2 आणि एक्का. एक्का म्हणजे काय असतो? एक्का म्हणजे काय असतो? एक. अशा पद्धतीने किती पानं होतात? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. अशा पद्धतीने ह्या पत्त्याचा कॅट आहे. ठीक आहे. या पत्त्याच्या कॅट मध्ये राजा, राणी, गुलाम हे काय? चित्रयुक्त पत्ते. काय? चित्रयुक्त पत्ते. चित्रयुक्त पत्ते किती आहेत रे? चित्रयुक्त पत्ते किती आहेत? 1 2 3. कशामध्ये? डायमंड मध्ये 3 आहे. तसंच हर्ट मध्ये 3 असणार आहे. तसंच क्लब मध्ये 3 आणि स्पेड मध्ये 3. म्हणजे टोटल चित्रयुक्त पत्ते म्हणजे पिक्चर कार्ड. पिक्चर कार्ड किती असणार आहे? 12 असणार आहे. किती असणार आहे? 12. त्यानंतर राजा. राजा म्हणजे काय? किंग. किंग किती असणार आहे? 1 2 3 4. त्यानंतर राणी. राणी मध्ये किती असणार आहे? राणी म्हणजे क्वीन. राणी सुद्धा किती असणार आहे? 4. गुलाम किती असणार आहे? 4. गुलाम किती असणार आहे? 4. आणि हे असे 4 इथे कोण? 12. चित्रयुक्त पत्ते किती असणार आहे? 12 असणार आहे. लक्षात आलं का? हे कॅटचं विश्लेषण होतं ते आपण दाखवलेलं आहे. आपण खेळत असाल सुट्टीच्या काळामध्ये ते आपण इथं दाखवून दिलेलं आहे. सॅम्पल स्पेस म्हणजे काय? सॅम्पल स्पेस म्हणजे नमुना अवकाश. नमुना अवकाश. उदाहरणार्थ मगाशी एक प्रयोग केला आपण बघा. कोणता प्रयोग केला? 1 नाणे फेकले असता. 1 नाणे फेकले असता. 1 नाणे फेकल्यावर काय मिळतंय? छापा आणि काटा. मग छापा आणि काटा हे काय घटक आहेत? काय घटक आहेत? घटक म्हणजे काय? इलेमेंट्स आहेत. किती इलेमेंट्स आहेत? 2 इलेमेंट्स आहेत. म्हणजे त्या प्रयोगामध्ये एक्सपेरिमेंट मध्ये सॅम्पल पॉइंट किती आहेत? 2. नमुना घटक किती आहेत? 2. ते म्हणजे सॅम्पल स्पेस. म्हणजे सॅम्पल स्पेस म्हणजे काय करायचं आहे? जो प्रयोग आहे का नाही? प्रयोग तो प्रयोग केल्यानंतर यादृच्छिक प्रयोग केल्यानंतर आपल्याला काय मिळतंय? छापा किंवा काटा. छापा किंवा काटा. हे छापा किंवा काटा मिळालेलं कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहिणे. कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहिणे. महिरपी कंसात लिहिणे आणि त्याला नाव द्यायचं काय? यस. यस म्हणजे काय? सॅम्पल स्पेस. नमुना अवकाश. सॅम्पल स्पेस हा यस किंवा ओमेगा. यस किंवा ओमेगा. विज्ञान मध्ये हे चिन्ह झालंय बघा. विज्ञान मध्ये हे चिन्ह तुम्हाला झालेलं आहे. या चिन्हाला काय म्हणायचं? ओमेगा. मग हा सॅम्पल स्पेस जो आहे, नमुना अवकाश जो आहे, हा यस या चिन्हाने तर दाखवायचा किंवा ओमेगा या चिन्हाने तर दाखवायचा. आणि यस म्हणजे प्रयोग केल्यानंतर प्रयोगातला आउटकम. आउटकम म्हणजे निष्पत्ती लिहून त्यामध्ये स्वल्पविराम देणे आणि ते महिरपी कंसात लिहिणे याला म्हणायचं सॅम्पल स्पेस. नमुना अवकाश. आणि इलेमेंट्स ऑफ ए सॅम्पल स्पेस. नमुना अवकाशातील घटकांची संख्या किती आहेत? घटक 1 2. 2 घटक आहेत. आणि ते कसं लिहायचं? n of s is equal to 2. n of s is equal to 2. याला म्हणायचं नमुना अवकाशातील घटकांची संख्या. सॅम्पल स्पेस इन सॅम्पल पॉइंट्स इन सॅम्पल स्पेस. सॅम्पल पॉइंट्स इन सॅम्पल स्पेस. ओके. अशा पद्धतीने आपण हा सुरुवातीचा पार्ट बघितलेला आहे. यानंतर तुम्ही पेज नंबर 116
116 उडायचं आहे. त्यामध्ये पहिला प्रॅक्टिस सेट आहे बघा, सराव संच 5.1 आहे बघा. बघा सर्वांनी पुस्तकामध्ये लक्ष द्या. मी प्रश्न वाचतोय बघा. हाऊ मेनी पॉसिबिलिटीज आर देअर इन ईच ऑफ द फॉलोइंग. खाली दिलेल्या प्रयोगामध्ये किती शक्यता असतील ते शोधायचे. किती शक्यता आहे ते शोधायचं. बघा पहिला प्रयोग काय, वनिता knows the following sites in Maharashtra. She planning to visit one of them in her summer vacation. उन्हाळी सुट्टीमध्ये वनिताला महाराष्ट्रातील काही ठिकाणांची नावं माहित आहे आणि समर वेकेशन म्हणजे उन्हाळी सुट्टीमध्ये तिने त्या ठिकाणी जाण्याचं प्लॅनिंग म्हणजे नियोजन केलेलं आहे. ठिकाणं कोणती कोणती आहेत बघा. अजिंठा, कोणतं आहे, अजिंठा. त्यानंतर महाबळेश्वर, त्यानंतर लोणार सरोवर, त्यानंतर ताडोबा वाईल्ड लाईफ सँच्युरी, त्यानंतर अंबोली, त्यानंतर रायगड, त्यानंतर माथेरान आणि आनंदवन. माथेरान आणि काय, आनंदवन. किती ठिकाण माहित आहेत रे तिला? किती ठिकाण माहित आहेत? तर अजिंठा, महाबळेश्वर, लोणार सरोवर, ताडोबा वाईल्ड लाईफ सँच्युरी, अंबोली, रायगड, माथेरान आणि आनंदवन. किती ठिकाण माहित आहे? 8. म्हणजे ती किती ठिकाणी जाऊ शकते? किती शक्यता आहेत? किती पॉसिबिलिटीज आहेत? 8 पैकी एका ठिकाणी ती जाणार आहे. म्हणजे शक्यता किती आहे? 8. म्हणजे त्याचं उत्तर काय लिहिणार आहे? हा प्रश्न लिहिल्यानंतर त्याचं उत्तर काय लिहिणार आहे तुम्ही? 8 म्हणजे काय असणार आहे? 8 असणार आहे. ठीक आहे. दुसरा प्रयोग बघा. एनी डेज ऑफ वीक इज टू बी सिलेक्टेड रॅन्डमली. आठवड्यातील एक वार यादृच्छिक पद्धतीने निवडला. सिलेक्टेड म्हणजे काय? निवडला. आता आपल्याला सर्वांना माहिती आहे आठवड्यात वार किती असतात? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. संडे, मंडे, ट्यूसडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे. किती दिवस असतात? 7 दिवसातला एक दिवस निवडायचा. म्हणजे पॉसिबिलिटीज म्हणजे शक्यता किती झाल्या? 7 झाली. पॉसिबिलिटीज म्हणजे शक्यता किती झाल्या? 7. लक्षात आलंय का? त्यानंतर तिसरा आहे बघा. सिलेक्ट वन कार्ड फ्रॉम द पॅक ऑफ 52 कार्ड्स. 52 पत्त्याच्या कॅट मधून एक कार्ड काय करायचं आहे? सिलेक्टेड करायचं. ठीक आहे. मग किती पत्ते आहेत? 52. म्हणजे शक्यता पॉसिबिलिटीज किती असणार आहे? त्यात 52 असणार आहे. 52 असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 1 नंबर फ्रॉम 10 to 20 is written on each card. Selected one card randomly. एक नंबर घ्यायचा आहे. एक नंबर कुठून कुठेपर्यंत? 10 ते 20 पर्यंत. ओके. 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20 फ्रॉम म्हटलंय. 1 ते 20 पर्यंतच्या म्हटलंय. मग किती शक्यता आहेत बघा? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. म्हणजे याच्या पॉसिबिलिटीज किती येणार आहे? 11 म्हणजे किती असणार आहे? 11 शक्यता असणार आहे. लक्षात आलंय का? अशा पद्धतीने आज आपला हा काय झालेला आहे? प्रॅक्टिस सेट फर्स्ट म्हणजे सराव संच 5.1 इथं संपलेला आहे. महत्वाचं काय आहे? रॅन्डम एक्सपेरिमेंट आउटकम इक्वली लाईकली आउटकम सॅम्पल स्पेस म्हणजे नमुना अवकाश आणि पत्त्याचं हे तुम्हाला प्रयोग करण्यासाठी उपयोग होणार आहे. तर ते महत्वाचं होतं. ते आपण या आजच्या तासामध्ये काय केलेलं आहे? अभ्यास केलेला आहे. ठीक आहे. तुम्ही आता सर्वांनी काय करायचं? प्रॅक्टिस सेट 5.1 म्हणजे सराव संच 5.1 काय करायचंय? आपापल्या वहीमध्ये सोडवायला घ्यायचा आहे. ठीक आहे. घ्या सोडवा.